दौरा आपला पूर्ण परळीमध्ये आपला प्रचार दौरा सुरू आहे. परळी नगर परिषद हा विषय लोकसभेसारखा आहे. लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने जनतेनं निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीनं परळी नगर परिषदेच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. बघा, परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही. बोटाला शाही लावून दाबदडप करून लोकांना बाहेर काढलं. त्या लोकांना आता स्वतःचं मतदान स्वतःला करायला मिळणार आहे याचा आनंद आहे. आणि आता कुणी किती दडपशाही दादागिरी काय केलं याचा विषय होणार नाही. तर आम्ही सर्वजण जागरूकतेनं आहोत. त्याच्यामुळे परळीत पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल. या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो? या परिवर्तन आता व्हायचंय. आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचंय. त्याच्यानंतर प्रतिसाद असा की लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं म्हणलं ना, जनतेनं निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने आता सुद्धा जनतेत लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी हे जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. विरोधक या ठिकाणी 1,40,000 मतांनी निवडून आले असं म्हणतायत. तुम्ही कसं पाहता? विधानसभेची निवडणूक होती. आम्ही सांगितलं दिवा विजताना मोठा होतो ते सांगितलं मी. त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा. आता बघा काय होतं. यावेळेसचं काय चित्र तर असेल? यावेळेचं चित्र हे असणारी नगरपंचायतवर आमचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा नगराध्यक्ष या खुर्चीत बसणार. नगरसेवक आमचे निवडून येणार. काल धनंजय मुंडेला सभेत वाल्मिक कराडची आठवण आली, याबद्दल काय सांगा? खूप आठवण येत असली तर भेटेल जावं.